आहेत वाय. खुर्ची घे बस इकडे. केव्हा बस रे कोण आहे? नाव सांग रे. आणि स्ट्राईक वर अकोट टप्प्याचा चेंडू. चेंडू निर्धाव गेलेला आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत ते यश. यश यांचा सामना करतील नचिकेत. यश यांचा पुढील चेंडू नचिकेत यांच्यासाठी. सुंदर अकोट टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे आणि एका धावेने आपल्या संघाचे व स्वतःचे खाते उघडलेले आहे नचिकेत यांनी. यश यांचा पुढील चेंडू. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. भावेशानं काय समजलेला नाही व यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलाय. चेंडू निर्धाव जातोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. यावर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी भाग घेतलेला आहे. चांगला असा प्रतिसाद मिळत आहे लेदर बॉल क्रिकेटला. यश यांचा पुढील चेंडू नचिकेत यांना. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू पण एक धाव घेण्यापासून नचिकेत यांना काय रोखू शकले नाहीत. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ. यश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील भावेश. सुंदर असा थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. भावेश यांना काय समजलेला नाहीये व यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी सुरुवात मथाणे संघाकडून. निर्धारित 1 षटकाच्या समाप्तीनंतर केळवा ब संघाची धाव संख्या होते ती बिनगडी बाद 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी मथाणे संघाकडून. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत अमित पाटील मथाणे संघाकडून. आणि त्यांचा सामना करतील नचिकेत.
सुंदर असा आकुटप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेत आहे आणि दुसरी धाव घेत आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेला आहे, परंतु थोडासा प्रयत्न फसलेला आणि धावचीत झालेले आहेत. भावेश सुंदर असे क्षेत्ररक्षण मथाणेचा आणि वन शॉट, त्याच्यामुळे एकही धाव मिळालेली नाही आहे केळवा संघाला. थोड्याशा घाई गडबडीमध्ये आपली विकेट गमावून बसलेले आहेत भावेश आणि पहिला हादरा केळवे संघाला. आणि भावेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत. भावेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत परीक्षित. थोडासा स्वैर असा मारा, एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी अमित यांची. दुसरे षटक मार्गस्थ. केळवा संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 9 धावा. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू. परीक्षित यांना काय समजलेलं नाहीये व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अमित पाटील. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्रिफळाचीत झालेले आहेत परीक्षित. सुंदर अशी गोलंदाजी अमित पाटील यांच्याकडून आणि केळवा संघाला दुसरा हादरा बसलेला आहे परीक्षित यांच्या रूपाने. आणि परीक्षित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते गौरव. गौरव हे एक चांगले फलंदाज तसेच गोलंदाज देखील आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर केळवा संघाची धाव संख्या होते ती 9 धावा 2 गडी बाद.
वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत यश. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 10 धावा. यश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील गौरव. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू आणि एक सावध पावित्रा घेताना गौरव. यश यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे आणि चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत गौरव यांना आणि एका धावाने गौरव याने आपले खाते उघडलेले आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचत आहे ती 2 गडी बाद 11 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. सुंदर असा लॉंग ऑफच्या स्क्वेअरच्या दिशेने मारलेला षटकार. वैयक्तिक पहिला व संघासाठी देखील पहिला षटकार नचिकेत यांच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना नचिकेत. निर्धाव चेंडू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर केव्हा ब संघाची धाव संख्या होते ती 2 गडी बाद 17 धावा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत अमित. अमित यांचा सामना करतील गौरव. पाहूया गौरव आपल्या संघासाठी किती गौरव ठरतायत ते. चांगले धडाकेबाज फलंदाज आहेत गौरव. अमित यांचा पुढील चेंडू गौरव यांना. सुंदर असा चेंडू. थोडासा सावध असा पावित्रा गौरव यांच्याकडून. चेंडू निर्धाव गेलेला आहे. थोडीशी सावध अशी सुरुवात करताना गौरव. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू. जोरकस फटका मारण्याच्या नादात बॅटची आतील कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे घेतलेला आहे.
सुंदर असा कट केलेला आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि नचिकेते आपली विकेट गमावून बसलेले आहेत. काही गरज नव्हती या रनची. सुंदर असे क्षेत्ररक्षण, तितकाच सुंदर असा थ्रो मथाणे संघाकडून आणि तिसरा हादरा बसलेला आहे नचिकेत यांच्या रूपाने केळवे संघाला. आणि नचिकेत यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते संविद. थोडीशी अडखळीत अशी सुरुवात केळवा संघाची. होणारा सामना हा 8 षटकांचा असेल, ही दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. 2 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. तसेच 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यावा क्षेत्ररक्षकांनी. अमित यांचा पुढील चेंडू गौरव यांना. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडल्याचे सुंदर असे क्षेत्ररक्षण मथाणे संघाकडून, पण एक धाव घेण्यापासून गौरव यांना काय रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या होते ती 18 धावा. गौरव अमित यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील संविद. चौथे षटक मार्गस्थ. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला, परंतु धाव काय घेऊ शकलेले नाहीत. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना मथाणे संघ. अमित यांचा पुढील चेंडू आणि पायचीतची अपील आणि पंचांनी अपील धरून घेतलेले आणि पायचीत झालेले आहेत संविद. सुंदर अशी गोलंदाजी मथाणे संघाकडून आणि थोडासा अडचणीत असा केळवा संघ. चार षटकांच्या समाप्तीनंतर केळवे संघाची धाव संख्या होते ती 3 गडी बाद 18 धावा. आणि संविदची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत अथर्व. काहीसा अडचणीत सापडलेला केळवा संघ. पाहूया निर्धारित 4 षटकांमध्ये काय करतोय. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना सफाळे विरुद्ध किरवली. दोन्ही संघांनी याची दखल घ्यावी. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत साहिल. साहिल यांचा सामना करतील गौरव. पाहूया गौरव आपल्या संघासाठी काय करतायत. गौरव यांचे परिचित असे हे मैदान आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवतायत पाहूया. गौरव आपल्या संघासाठी खरंच गौरव ठरतायत का.
लॉंगॉनच्या दिशेने तटवलेला चेंडू पण धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 20 धावा, 4 गडी बाद. साहिल यांचा पुढील चेंडू गौरव यांना. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून आपल्या संघासाठी. ऑफच्या दिशेने तटलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि एका धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर अशी गोलंदाजी, तसा सुंदर असा थ्रो मथाणे संघाकडून. चांगला अंकुश लावलेला आहे केळवा संघाच्या धावसंख्येवर मथाणे संघाने. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांची. अथर्वला चेंडू काही समजलेला नाही, चेंडू निर्धाव गेलेला आहे. 5वे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून. लॉंगॉनच्या दिशेने तडवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे अथर्व यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 22 धावा. थोडीशी हाणामारीची गरज आहे केळवा संघाला. जर चांगली धाव संख्या आपल्या संघासाठी उभी करायची असेल तर. पाहूया गौरव व अथर्व आपल्या संघासाठी काय करतायत ते निर्धारित 3 षटकांमध्ये. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत दीपेश. डावखुरे गोलंदाज. त्यांचा सामना करतील अथर्व. पाहूया अथर्व व गौरव आपल्या संघासाठी काय करतायत ते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर केळवा संघाची धाव संख्या होत आहे ते 4 गडी बाद, 22 धावा. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू अथर्व यांना काय समजलेला नाही आणि थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि रनआउट झालेले आहेत अथर्व. हा 3रा रनआउट आहे केळवा संघाचा. थोडासा अडचणीत असा केळवा संघ. अथर्व यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत सुमित. पाहूया सुमित आपल्या संघासाठी काय करतायत ते निर्धारित 3 षटकांमध्ये. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना सफाळे विरुद्ध किरवली. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या इनिंग संपल्यानंतर मेन स्टँड कडे जाऊन आपला टॉस करून घ्यावा. किरवली व सफाळे कर्णधार. दीपेश यांचा पुढील चेंडू. सुमित.
सुमित हा compulsory. दोघं दोन दोन टाकू शकतात. गौरव आहे आता तो out होता वाटतं. लक्ष द्या रे. आखूट टप्प्याचा चेंडू गौरव यांना काय समजलेलं नाहीये. धाव संख्या होते ती 23 धावा. 6वे षटक मार्गस्थ. दीपेश यांचा पुढील चेंडू गौरव यांना. सुंदर अशी गोलंदाजी दीपेश यांच्याकडून. फक्त एक धाव दिलेली आहे दीपेश यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. 6 षटकांच्या समाप्तीनंतर केळवे संघाची धाव संख्या होत आहे ती 4 गडी बाद 23 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत तन्मय. पाहूया निर्धारित 12 चेंडू मध्ये केळवा संघ किती धाव संख्या उभी करतोय आपल्या संघासाठी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 4 गडी बाद 23 धावा. माफ करा 5 गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीत सुमित यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या होते ती 24 धावा. तन्मय यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी. थर्ड मॅनच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि पंचांचा नोचा इशारा. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांचा इशारा. धाव संख्या पोहोचते ती 28 धावा. सॉरी माफ करा 29 धावा. आणि फ्री हिट आहे. पाहूया या फ्री हिटचा गौरव किती फायदा घेत आहेत ते. तन्मय यांचा पुढील चेंडू गौरव यांना. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. थोडेसे गचाळशे क्षेत्ररक्षण आणि एका धावेवरच. परंतु पाहूया आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाही आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. 7वे षटक मार्गस्थ. 7व्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. निर्धारित 9 चेंडू मध्ये काय करतायत गौरव पाहूया. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. आणि एका धावे आणि दुसऱ्या धावेसाठी देखील जात आहेत आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट गौरव आणि सुमित यांच्यामध्ये. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 33 धावा. 7वे षटक मार्गस्थ. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू गौरव यांना काय समजलेला नाहीये.
पंचांचा 22चा इशारा. धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. तन्मय यांचा पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी. थोडसा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे सुमित यांना. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 60 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 35 धावा. निर्धारित 1 षटकामध्ये कैवा संघ काय करतोय पाहूया. मथाणे संघासमोर कैवा संघ कितीचे लक्ष ठेवतोय पाहूया. वैयक्तिक दुसरे व संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत दीपेश. दीपेश यांनी पहिले षटक सुंदर असे टाकले तेव्हा केवळ 1 रन दिला होता त्या षटकामध्ये आणि त्यांच्या षटकामध्ये 1 रनआउट देखील झाला होता. दीपेश यांचा सामना करतील सुमित. सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि 1 रन घेतला आहे आणि दुसरा रन देखील पूर्ण केलेला आहे. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाहीत सुमित यांना. धावसंख्येमध्ये 2 नेबर. धावसंख्या पोहोचतोय ती 37 धावा. पाहूया निर्धारित 5 चेंडू मध्ये काय करतायत ते सुमित आणि गौरव. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि सुमित हे धावचीत झालेले आहेत. यश यांचे सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि सुमित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत धीरज पाटील. माफ करा इंदेश. पुढील फलंदाज गेलेले ते हिंदेश. पाहूया निर्धारित 4 चेंडू मध्ये पाहूया 4 चेंडू मध्ये गौरव काय करतायत ते. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे. पाहूया आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा 6 गडी बाद. पाहूया निर्धारित 3 चेंडू मध्ये गौरव काय करतायत आपल्या संघासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवला आणि चेंडू जातोय तो सीमा पार आणि 4 धावा. गौरव यांच्या बॅटीतून धावसंख्या होते ती 43 धावा. पाहूया निर्धारित 2 चेंडू मध्ये गौरव काय करतायत. 2 षटकार लगावतायत का 2 चौकार लगावतायत ते व आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवतायत. सुंदर असा आखूट टप्प्याचा चेंडू. गौरव यांना काय समजलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. चेंडू निर्धाव आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया गौरव काय करतायत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि गौरव यांना काय चेंडू समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला नाही. कैवा संघाची धावसंख्या झालेली आहे 43 धावा आणि
मथाणे संघाला निर्धारित 8 षटकामध्ये जिंकण्यासाठी 44 धावांचे असे माफक असे आव्हान आहे. किरवली आणि सफाय संघाच्या कर्णधारांनी मेन विक्री स्टँड कडे जाऊन आपला टॉस करून घ्यावा. सफाय कर्णधार व किरवली संघ कर्णधार मेन स्टेजच्या इथे बाजूला आपला टॉस करून घेणे. या पुढील होणारा सामना सफाय विरुद्ध किरवली. या पुढील होणारे सामने हे 8 षटकांचे असतील. 2 षटकांचा पॉवर प्ले तसेच 5 गोलंदाज असतील. याची सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. कैवा संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंच मैदानात आलेले आहेत. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून निर्धारित वेळेमध्ये सर्व सामने आपण पूर्ण करू शकू.
निर्धारित 8 षटकांमध्ये जिंकण्यासाठी मथाणे अ संघाला 44 धावांची गरज आहे. 5.5 सरासरीने धाव करण्याची आवश्यकता आहे. पाहूया मथाणे संघ काय करतोय व केळवा संघ त्यांना कुठपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी होतोय. केळवा 12वा प्लेयर वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येत आहेत संवित. स्ट्राइक वर आहेत साहिल आणि नॉन स्ट्राइक वर आहेत शुभम. सामन्याला सुरुवात होत आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये 44 धावांची गरज मथाणी संघाला. सुंदर असा चेंडू संवित यांचा साहिल यांना. संवित यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील साहिल. साहिल एक उत्कृष्ट असे डावखुरे फलंदाज आहेत. सुंदर असा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार आणि 4 धावेने आपल्या संघाचे वैयक्तिक खाते उघडलेले आहे साहिल यांनी. संवित यांचा पुढील चेंडू साहिल यांच्यासाठी. सुंदरसा कुटप्याचा चेंडू साहिल यांना काय समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना हा महत्वाचा असणार आहे. ॲव्हरेज वर सुंदर असा टप्प्याचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना संवित.
आखूट टप्प्याचा चेंडू संविद यांचा साहिल यांना. भोजनाची व्यवस्था झालेली आहे. कृपया ज्या संघांच्या मॅच झालेल्या आहे पालघर संघाने भोजन करून घ्यावे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू टाकलेला आहे. आखूट टप्प्याचा साहिलेना का चेंडू समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये समावलेला आहे आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. त्या सुद्धा चौकाराच्या रूपाने. सुंदर अशी गोलंदाजी संविद यांच्याकडून. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत विद्देश. थोडासा स्वैर असा मारा. एक अतिरिक्त धाव पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये धाव संख्या होत आहे ते 5 धावा. सफाळे व किरवली संघामध्ये टॉस झाला. किरवली संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा घेण्यापासून शुभम यांना काय रोखू शकलेलं नाही. धाव संख्येमध्ये 2 नंबर धाव संख्या पोहोचते ती 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. लॉर्ड बघ फिन देशांचा पुढील चेंडू शुभम साठी. सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे आणि चेंडू जातोय तो सीमा पार.
4 धावा, पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी मथाणे संघाकडून. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. विंदेशांचा पुढील चेंडू शुभम यांना. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय शुभम यांना समजलेला नाहीये व त्यांच्या बॅटची इनर एज घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेलेला आहे. चेंडू निर्धाव. विंदेशांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये विसावलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे असंघाची धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. पॉवर प्लेची षटके संपलेली आहेत. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहे सव्वीद यांनी पहिले षटक सुंदर असे टाकले होते. 5 चेंडू निर्धाव टाकले होते. सव्वीद यांचा सामना करतील साहिल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा घेण्यापासून काय साहिल यांना रोखू शकलेलं नाही आणि धाव संख्येमध्ये 2 ने भर धाव संख्या पोहोचते ती 15 धावा. सव्वीद यांचा पुढील चेंडू साहिल यांच्यासाठी. निर्धारित 8 षटकामध्ये जिंकण्यासाठी मथाणे संघाला 44 धावा करायचे आहेत. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला आहे आणि 1 धाव घेतलेला आणि 1 धावेवरच समाधान मानायचं. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केळवा संघाकडून. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 16 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. सव्वीद यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. कृपया घाई करायचे. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू शुभम यांना काही समजलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना सव्वीद. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना सफाळ विरुद्ध किरवली. किरवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि 1 धावेवरच समाधान मानावे लागत आहे
शुभमेना धाव संख्येमध्ये 1 नेवर धाव संख्या पोहोचते ती 17 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. सव्वीद यांचा पुढील चेंडू साहिल यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याच्या नादात त्रिफळाचीत झालेले आहेत साहिल. यापुढील होणारा सामना सफाळे विरुद्ध किरवली. किरवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केळवे संघाची माफ करा मथाणे संघाची धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 17 धावा. सफाळे संघाने क्षेत्ररक्षणासाठी मॅच संपल्यानंतर 5 मिनिटात आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणि साहिल यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेलेले आहेत अमित. थोडसा आखूट टप्प्याच्या चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे आणि एका धावेने आपले खाते उघडलेले आहे अमित यांनी. धाव संख्येमध्ये 1 नेवर धाव संख्या पोहोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत गौरव. गौरव यांचा सामना करतील अमित. पाहूया गौरव आपल्या संघासाठी काय करतायत ते. सुंदर असा चेंडू थोडासा सावध पावित्रा घेताना अमित. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि थोडेसे गचाशे क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा पार आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने भर धाव संख्या होते ती 22 धावा.
गौरव यांचा पुढील चेंडू अमित यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव घेतलेला आहे, दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा घेण्यापासून अमित यांना काही रोखू शकलेले नाही. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 24 धावा. एक गडी बाद. मताने असंघ. आणि झेल सोडलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी गौरव यांची आपल्या संघासाठी. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एक धाव. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मानावे लागले. सुंदर अशी गोलंदाजी गौरव यांच्याकडून आपल्या संघासाठी. धाव संख्या पोहोचते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 25 धावा. निर्धारित 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी मताणे संघाला 19 धावांची गरज आहे. 24 चेंडू 19 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत निषाद. निषाद यांचा सामना करतील अमित. निर्धारित 24 चेंडूने जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे अमित यांना. धाव संख्येमध्ये भर. 1 ने भर. धाव संख्या पोहोचत आहे ती 26 धावा. निषाद यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. सुंदर असा स्क्वेअर कट केलेला आणि चेंडू जातोय तो. सुंदर असे क्षेत्ररक्षण केळवे संघाकडून आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 28 धावा. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटची आतील कडा घेऊन लेगच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय शुभम यांना रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावेची गरज मताने असंघाला. आणि एक कट केलेला आहे चेंडू. चेंडू जाते थर्ड मॅनच्या दिशेने आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. 32 धावा. माफ करा. निषाद यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी शुभम. धाव संख्या पोहोचते ती 34 धावा.
5वे षटक मार्गस्थ अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज मताने असंघाला. 19 चेंडू 10 धावा. निषाद यांचा पुढील चेंडू लॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय समजलेला नाही व लेगच्या दिशेने चेंडू तटवलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत शुभम यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 35 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे असंघाची धाव संख्या पोहोचते ती 1 गडी बाद 35 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज निर्धारित 18 चेंडूंमध्ये. तीनच्या सरासरीने धावा करण्याची गरज. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 6वे षटक घेऊन येत आहेत गौरव यांचा सामना करतील शुभम. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि थोडेसे गच्चा असे क्षेत्ररक्षण आणि पंचाच्या 4 धावेचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 39 धावा. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित 17 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज मथाणे असंघाला. गौरव यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी. एक जोरकस फटका मारण्याच्या नादामध्ये पुढे सरसावले आणि यष्टीत झालेले आहेत शुभम. आणि शुभम यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते पुढील फलंदाज निहार में है कुदरत की शक्ती. गौरव यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील निहार. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी गौरव यांच्याकडून आपल्या संघासाठी. गौरव यांचा पुढील चेंडू निहार यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तडवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण झालेले आणि 2 धावा घेण्यापासून निहार यांना काय रोखू शकलेलं नाही आहे. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 41 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावेची गरज मथाणे असंघाला. गौरव याचा पुढील चेंडू. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याच्या नादात चेंडू काय समजलेला नाही. निहार या नावात चेंडू निर्धाव गेलेला आहे. गौरव यांचा पुढील चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे निहार यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे असंघाची धाव संख्या पोहोचते ती 42 धावा. निर्धारित 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मथाणे संघाला 2 धावांची गरज आहे.
वैयक्तिक दुसरे व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत निशांत. यापुढील होणारा सामना केळवा माफ करा सफाळे विरुद्ध किरवली. सफाळे संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने तडवला. चेंडू जातोय सीमा पार आणि पंचांचा 4 धावांचा इशारा आणि या 4 धावेने मताने असंघाचा विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच केळवा संघाचे आभार. मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला केळवे विरुद्ध मथाणे, त्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले आहेत ते अमित पाटील. अमित पाटील यांनी सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी मेन स्टँड कडे जावे.